लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हा महत्वाचा प्रश्न नव्हता. त्याच्यामधले त्यांनी जे काय सांगितलं बेंबीच्या डेटापासून सांगितलं ते खूप महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांना रयतेचा राजा का समजलं जात होतं हे या पुस्तकातनं त्यांनी सांगितलं. राजा महाराजांचा सरदारांचा शिवाजी नाही, रयतेचा राजा. सामान्यांचा शिवाजी काय होता, सामान्यांचं शिवराय काय होते हे अण्णांनी सांगितलं. आणि म्हणून या पुस्तकावर लाखो लोकांनी प्रेम केलं. आता काही उदाहरणं आणि तुम्हाला सांगतो. जिजाऊ साहेबांचं उदाहरण दिलं. त्यांनी आपल्या पुत्राच्या नावाने शिवापूर पेठ बसवली. आता ही सगळ्या डाव्या उजव्या सगळ्यांच्यातली उदाहरणं आहे, फक्त एकाच नाही. म्हणजे ज्यांना शिवाजी महाराजांना शिवाजी म्हटल्यानंतर अपमान वाटतो त्यांनी पहिल्यांदा बंदी कशावर घातली पाहिजे. त्यांनी पहिल्यांदा बंदी गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या शिवाजी हिज लाईफ अँड टाइम्स या ग्रंथावर. इतिहासाच्या दृष्टीने खूप चांगला ग्रंथ आहे, संशोधनात्मक आहे. पण त्यांनी सुद्धा शिवाजी म्हटलंय ना. तुम्ही फक्त पानसरे अण्णांच्या शिवाजी महाराजांच्या पुस्तकावर बंदी घाला, त्याच्यावर आक्षेप घेता. मग याचं काय. मग गोसो सरदेसाईंच्या पुस्तकाचं नाव शककर्ता शिवाजी आहे, शककर्ते शिवाजी नाही आहे. मग जदुनाथ सरकारांसारख्या एका जगविख्यात इतिहासकाराच्या पुस्तकाचं नाव काय, हाऊस ऑफ शिवाजी आहे. एवढंच काय, राजऋषी शाहू महाराजांनी ज्या वेळेला जगातलं सांगतोय मी सगळ्या विश्वातलं पहिलं शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करायचं ठरवलं, त्यावेळेला त्या स्मारकाचं नाव शिवाजी मिलिटरी प्रिपरेटरी स्कूल असं दिलेलं आहे. शाहू महाराजांसारखा शिवभक्त कोणच झाला नाही असं माझं अजूनपर्यंतच म्हणणं आहे. त्यांनी जेवढी शिवस्मारक उभं केली तेवढी स्मारक कुणीच उभी केली नाही. त्यावेळेला सुद्धा पुण्यामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा बसवत असताना, शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करत असताना आज जी लोक या पुस्तकाला विरोध करतात त्यांचेच पूर्वज शिवाजी महाराजांच्या या स्मारकाला विरोध करत होते. इतिहासाची पानं पलटून बघा. मी बोलतोय हे पुराव्याच्या आधारावर बोलतो. कोल्हापूर पुरालेखागारात जावा. तेवढंच जर नको असेल तर त्यावेळेचं विजय मराठा काढा, त्यावेळेचे दिनकरराव जवळकरांची पुस्तकं काढा, तुमच्या लक्षात येईल. आणि ही आपल्या बाजूची झाली जर ते द्या सोडून. त्यावेळेचं त्या केसरी वर्तमानपत्र काढा, सगळ्या आर्काइव्ह मध्ये त्या भोपटकराचं भालाचं काढा. जो शिवछत्रपतींचा वारस शिवाजी महाराजांचं स्मारक तयार करायला लागलेला आहे. आणि त्याच वेळेला या छत्रपतींच्या वारसाला ज्यांनी समतेचा संदेश दिला त्याला स्वराज्यद्रोही छत्रपती म्हणण्याचं धाडस करतो. हीच मंडळी आहेत. परत पुन्हा येतो मी नंतर त्याच्यावर. मुंबईमध्ये जी शिवाजी मंदिर नावाची एक संस्था आहे, मराठ्यांची संस्था आहे. ती शिवप्रेमी नाहीये. ज्यांनी ही मंडळी हे सगळं केलं ते शिवप्रेमी नाही. शिवाजी एज्युकेशन सोसायटी आहे, श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी पंजाबराव देशमुख साहेबांनी काढलेली आहे. अमरावतीला भारताचे पहिले कृषी मंत्री आहेत. वेदांचा होता त्यांचा अभ्यास आहे. आणि
इतके ते शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्यावर प्रेम करणारे आहे. आज जी शिवाजी महाराजांचे पिताजी शहाजी महाराजांची होदेगिरी कर्नाटकातली जी समाधी आहे, ती समाधी पंजाबरावांच्या मुळे आपल्याला दिसते. ते शोध घेत तिथे गेलेत कृषी मंत्री असताना, आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या पिताजींची समाधी ही राष्ट्रीय स्वरूपी स्मारक त्यावेळेला करून घेतली. असा व्यक्ती स्वतःच्या शिक्षण संस्थेला नाव देत असताना श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी असं त्याला नाव दिलं. छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशन सोसायटी असं नाव नाही दिलं. किंवा शाहू महाराजांनी सुद्धा शिवाजी मिलिटरी श्री शिवाजी मिलिटरी प्रिपरेटरी स्कूल असं नाव दिलं. म्हणजे आत्ताचं नाव त्याचं ते आहे, त्यावेळेला सुद्धा श्री शिवाजी स्मारक एवढंच म्हणायचं. आता बाकी जाऊ दे, आपल्या शिवाजी विद्यापीठाचं नामकरण ज्या वेळेला झालं, शिवाजी महाराजांच्या नावानं विद्यापीठ स्थापन करायची संकल्पना ज्यांच्या डोक्यात आली आणि ज्यांनी ते नाव दिलं, ती माणसं शिवप्रेमी नव्हती असं यांना म्हणायचं आहे का? असं या गायकवाड महोदयांना म्हणायचं आहे का? किंवा त्याला सांगणाऱ्यांना असं म्हणायचं आहे का? आणि त्याच्या डोक्यातली ती गोष्ट नाही, कारण 7वी 8वी काही तर पास झालाय असं आहे. त्याला कोणतरी सांगितलं असेल की बघ हे शिवाजी महाराजांचा अपमान करतात. त्याला हे सांगायला पाहिजे ना की अरे तुझ्याच बापजाद्यांनी आमच्याच पूर्वजांनी श्री शिवाजी नावाने शिक्षण संस्था काढल्या, शिवाजी महाराजांना शिवस्मारक उभी केली, शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ उभी केली, ती माणसं शिवप्रेमी नव्हती असं म्हणायचं आहे का तुम्हाला आज? आणि या सगळ्या संस्था या मराठा बहुजनांनी उभ्या केलेल्या आहेत, ज्याच्यातून शिक्षण उभं राहिलं, महाराष्ट्र घडला. म्हणजे जी महाराष्ट्र घडवत होती, जी सैनिक घडवत होती, अशी माणसं शिवप्रेमी नाहीत असं म्हणायचं का? हे सगळं बघितल्यानंतर असा एक प्रश्न माझ्या मनात येतो. एवढंच काय, आता आमच्या कोल्हापूरचं एक उदाहरण आहे साहेब. आमच्या कोल्हापुरात शिवाजी पेठच आहे. मग आता हा गायकवाड सांगणार का आमच्या शिवाजी पेठवाल्यांना? शाहीर बसले तिथं, दिलीपराव कुठं तर बसले असतील, अहो शाहीर नाव बदला तुमचं, छत्रपती शिवाजी महाराज असं करा, असं सांगायची हिंमत आहे का त्याची? शिवाजी मंदिर सुद्धा आहे त्यांच्या इथे. शिवाजी तर किती नावं सांगायची. आता हे झालं भावनिक झालं, पण तांत्रिक आहे. तुम्ही आपल्या मराठी भाषेचा एक कोश आहे, त्या कोशामध्ये म्हणजे उत्पत्ती कोश असं त्याला म्हणतात. म्हणजे भाषेच्या शब्दांची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचे अर्थ काय हे सांगणारा कोश आहे. अनेक आहे. त्याच्यामध्ये जी हे प्रत्यय आहे. जी हे प्रत्यय कुणाला लावलं जातं? जी हे आदरार्थी आहे असं स्पष्ट त्याच्यामध्ये लिहिलं. कारण औरंगजेब शिवाजी महाराजांना जी लावत नव्हता, संभाजी महाराजांना जी लावत नव्हता. तो शिवा शिवा संभा असं म्हणायचं. कागदपत्रातले बातमीपत्रातले उल्लेख तसे आहे, पण आपण जी लावतो त्याच्यात आदर आहे. आणि तुम्ही बघा काही वंशावळी काढून आपल्या पूर्वजांची नावं 300, 200, 250 वर्षापूर्वी ही जी प्रत्यय नाही, गोंजी आहे, रूपाजी आहे, कान्होजी आहे, कितीतरी जी आहे. आता ह्याचा जी कोणी काढला? या 100 वर्षापूर्वी नंतर नाव बघा. गोंजीचं केलंय गोंद्या. धोंडशी सुद्धा आपलं नाव होतं, त्याचं धोंडू. लेखणी तुमच्या हातात होती, तुम्ही आमच्यातला आदर काढून टाकला, जी काढून टाकला. आता कुणी काढला? तर अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं
तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये जे जे महामानव जशी मी नावं घेतली ना, शिवछत्रपती, शंभू छत्रपती, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, कितीतरी आहे. यांच्या लढाया कुणाशी झाल्या बघा. पानसरे अण्णांची लढाई कुणाशी होती बघा तुम्ही. शाहू महाराजांना स्वराज्यद्रोही छत्रपती म्हणणारा नचिकेळकर होता. शाहू महाराज छत्रपती असताना त्याला शूद्र म्हणणारा इथला राजोपाध्ये होता. आणखी एक विधान मी अत्यंत गांभीर्यानं करतोय. शाहू महाराजांचा 3 वेळा खून करायचा प्रयत्न झाला. कोण कोण होते अतिरेकी? कोल्हापुरातलेच होते. आज सुद्धा आज वर्तमानपत्रात नाव आले बघा त्यांच्यातल्या काही वारसांची. त्यांनी त्यांचा वारसा नाही सोडलेला. दाम्या जोशी होता, केडबा कुलकर्णी होता. 20व्या शतकातील महाराष्ट्र खंड पहिलामध्ये ह्या सगळ्यांची नावं आले. तुम्ही वाचा. गोविंद बापट वगैरे वगैरे वगैरे. 3 वेळा शाहू महाराजांचे खून करायचा यांनी प्रयत्न केला. का शाहू महाराजांचा खून केला? खून करायचा होता यांना. शाहू महाराज हे रयतेचे राजे होते, रयतेची काळजी घेणारे होते. ते गादीवर आले त्यानंतर ते 2 एप्रिलला आले. 2 एप्रिल 1894 मुक्त्यारी मिळाली आणि 10 दिवसामध्ये त्यांनी एक आदेश काढलाय 14 एप्रिल 1894 की रयते, जसं शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे बघा दळवटणीच्या छावणीच्या सैनिकांना लिहिलेलं, तशा पद्धतीचा तो आदेश आहे. 2 पानाचा आदेश आहे. आम्ही म्युझियम मध्ये लावलाय. जसं शिवाजी महाराजांनी सांगितलं की रयतेच्या भाजीच्या देठास तेही हात लावू नये, असा राज्यकारभार करणारा, आपल्या प्रजेला सगळ्या जाती धर्मांना एक समान समतेचा संदेश देणारा, एक समान वागवणारा अशा शाहू महाराजांचा खुनाचा प्रयत्न का करत होते? शाहू महाराजांनी कधी असं म्हटलेलं नव्हतं. त्यांचं छत्रपती होते, फुल पॉवर मधले होते, पूर्ण अधिकार होता. त्यांनी असा भेदभाव केला नाही की तुम्ही कुलकर्णी आहात, तुम्ही जोशी आहात, तुम्ही उपाध्याय आहात, तुम्ही राज्योपाध्याय आहात, तुम्ही राज्याच्या बाहेर जावा, किंवा तशी परिस्थिती आणली नाही त्यांनी. समतेनं वागत असणाऱ्या राजाच्या महामानवाचा खून करायचा प्रयत्न केला. कारण त्यांनी बहुजन समाजाला जागृत करायचं कंकण हातात बांधलेलं. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षित करण्याचं कंकण हातात बांधलेलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, मराठा बहुजनांना त्यांचा सत्य इतिहास सांगायचं काम शाहू महाराज करत होते. आणि त्याच्यातून शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांची मंदिर बांधली. शाहू महाराजांनी केळुसकर गुरुजींच्याकडून पहिलं मराठीतलं सुव्यवस्थित, आता त्याच्या इतिहासातल्या कंटेंट बद्दल, कारण ते 100-125 वर्षापूर्वीचं चरित्र आहे, थोडंसं आपण मतभेद असू शकतात, पण एक चरित्र शिवाजी महाराजांचं लिहून घेतलं. खरा इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीचा काटाच काढायचा. कारण सगळे मार्ग, आपण म्हणतो इतिहासाचा कोळसा कशाला उकळायला पाहिजे असे काही जण म्हणतात लोक, पण सगळे मार्ग, सत्तेच्या सोपानाचा मार्ग सुद्धा इतिहासातूनच जातो. कारण माणसाची मानसिकता इतिहासात रमण्याची असते आणि इतिहासातून बोध घेऊन पुढे जाण्याची असते. मग डॉक्टर जयसिंगराव पवार काय सांगायचे? त्यांच्या संस्थेचं बोधवाक्य सुद्धा त्यांनी ठेवलं होतं, इतिहास राष्ट्रस्य समाजस्य प्रबोधकः. इतिहास हा राष्ट्राचा, समाजाचा प्रबोधक आहे. आणि ज्या वेळेला अशा पद्धतीनं सत्य इतिहास सांगायची चळवळ एखादा व्यक्ती सुरू करतो, त्या वेळेला
त्याचं पहिल्यांदा चारित्र्यहनन करायचं, त्याला अडचणीत आणायचा प्रयत्न करायचा. ते शक्य झालं नाही, डोक्यावरनं पाणी जायला लागलं, तर त्यावेळेला त्याचा खून करायचा ही सनातनी रीत आहे. आणि नुसता खून करायचं नाही, खुन्यांचं समर्थन करायची पद्धत सुद्धा आहे. आणि म्हणून त्या गायकवाडनं पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की तुला कुठल्या पारड्यात जायचं आहे. ज्यांनी तुझ्या पूर्वजांना शूद्र म्हणून हिणवलं त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसायचं आहे, की ज्यांनी तुला तुझ्या समाजाला या सगळ्या शूद्राच्या गर्तेतनं बाहेर काढलं त्यांच्याबरोबर जायचं आहे. निव्वळ भावनिकता कामाची नाही. भावनिकतेमुळं आपलं नुकसान होत आहे. आणि हीच गोष्ट पानसरे यांना त्यांच्या व्याख्यानातून आणि या पुस्तकातून त्यांनी सांगितली. नाहीतर इतक्या मोठ्या संख्येनं पुस्तकं स्वीकारली असती का? हो, स्वीकारलं असतं का? अजून सुद्धा लग्नात असेल, सगळीकडे असेल, सगळीकडे पुस्तकं. अशी काय आपल्याकडे यंत्रणा आहे का? यंत्रणा आहे का प्रशांत आंबी सर, की पुस्तकं मोफत वाटायची आणि मग तुम्ही द्या म्हणून सांगायचं? पैसे देऊन लोक घेतात. मोफत असतं तर लोक घेतली असती. पैसे देऊन लोक घेतात, वाचतात. आणि अजून या महाराष्ट्रात तरी एकही माईका लाला जन्मलेला नाही की या पुस्तकाचा व्यवस्थित प्रतिवाद करेल आणि त्याच्याबद्दल प्रतिविचारानं विचारावं. वाजपेयी साहेब म्हणायचे बघा, अत्यंत घाणेरडे विकृत लिखाण केलं तरी सांगायचे. इथं येऊन सांगितलं महाराष्ट्रात विचाराचा मुकाबला विचारानं करा. मग पानसरे अण्णांच्या विचाराचा मुकाबला विचारानं करायची हिंमत नाही आहे का तुमच्या? आणि ही पण आमची हिंमत होती विचाराचा मुकाबला विचारानं करायची. अजून सुद्धा आम्ही तेच करतोय. कोण कुठला कोरडकर काय माहित नाही, काय नाही. ज्यावेळेला 12 वाजता रात्री फोन करून आम्हाला शिव्या देतो, माझं पहिल्यांदा सांगतो, आम्ही त्याचा विचाराचा मुकाबला विचारानंच केला. आम्ही त्याला त्याची आई बहिणीचा उद्धार नाही केला. आम्हाला काय शिव्या येत नाहीत का? प्रशांतला माझ्यापेक्षा जास्त येत असतील. आम्हाला सुद्धा येतात. आम्ही सुद्धा पेटतच प्रोडक्ट आहे, माहित आहे यादव साहेबांना. बरं ते जाऊ दे. काय झालं मध्ये असंच 12-13 वर्षापूर्वी या आपण सगळे शिवराळच ना, म्हणजे शिवराळ म्हणजे प्रेमानं शिवराळ. कोल्हापुरातली शिवी द्यायची जरा प्रेमाच असते. आमचे एक मित्र म्हटले की अरे लई शिव्या बिव्या होत्यात आपल्याला, शिव्यांचा शोध घेऊया आपण, मूळ कुठनं आहे आणि सुरुवात करूया. मग आम्ही शिव्या पुस्तकच लिहिणार होतो त्याच्यावर. मग त्याचं संकलन केलं. तोपर्यंत असं लक्षात आलं की कुठल्या तर महाभागानं शिव्यांचं पुस्तक लिहून टाकलं म्हणून. आहे बघा इंटरनेटला दम मिळेल तुम्हाला. म्हणजे आमच्याकडे जरा ठेवणीतल्या होत्या. मग आम्ही म्हटलो राहू दे, ते परत आपल्यावर काहीतरी आम्ही यायचं, मग थांबल्या. म्हणजे आमच्याकडे काही शिव्या नाहीत असं नाही, पण आमच्याकडं आमच्या महापुरुषांनी दिलेला विचार सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो आम्ही घेऊन जातो. आम्हाला शस्त्र चालवणं, दगडफेक करणं, गोळ्या चालवणं हे मुश्किल आहे का? आमच्या बापजाद्यांनी तेच केलंय. म्हणजे स्वराज्य कोणी उभारलं? शिवसन्मान परिषद आहे म्हणून सांग. तो बागेश्वर धाम आला उत्तरेतनं आणि तो सांगतोय शिवाजी महाराज युद्ध करून थकले आणि रामदास स्वामींना त्यांनी स्वराज्य बहाल केले. रामदास स्वामी म्हणे हनुमानाचे उपासक, हे रामदासी म्हणे हनुमानाचे उपासक. आमच्या एका मित्रांनी पोस्ट लिहिली, डॉक्टर नीरज साळुंखेने परवाच लिहिले. इतके रामदासी सगळे बलदंड होते, दररोज सूर्यनमस्कार घालायचे, इतक्या संख्येनं होते. एक तरी रामदासी स्वराज्यासाठी शहीद झालेला दाखवा आहे का कुणाकडे रेफरन्स?
एवढं खोटं लिहिणाऱ्या यांच्या लेखण्या यांच्याकडे ती एक नाव सापडत नाही. बरं, शिवकाळात जाऊ दे, संभाजी महाराजांच्या काळात दाखवा, संभाजी महाराजांच्या काळात जाऊ दे, राजाराम महाराजांच्या काळात दाखवा, राजाराम महाराजांच्या काळात राहू दे, महाराणी ताराबाई साहेबांच्या काळात दाखवा. औरंगजेबाला छातीवर अंगावर घेणारी माणसं मर्द मराठी आम्ही आहोत. सगळेच मराठी म्हणजे महाराष्ट्रातले सगळे. लक्षात कोण नव्हता? पवार सरांनी एका पुस्तकात, आप्पासाहेब पवार सरांनी, शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, जे अत्यंत शिवप्रेमी होते, त्यांनी राजाराम महाराजांच्या काळातली काही कागदपत्र शोधून नव्यानं काढली, ताराबाई साहेबांच्या काळातली कागदपत्र शोधून नव्यानं काढली. आता बघा, त्यांनी सुद्धा त्याचं नाव दिलंय ताराबाई कालीन कागदपत्रे. आता उद्या कोण तर शाणा उठल गायकवाड सारखा आणि म्हणल हे महाराणी ताराबाई साहेब कागदपत्रे का दिलं नाही, त्या आप्पासाहेबांना काय कळत होतं का नाही, याला कळते का नाही, असं व्हायचं. म्हणजे आम्ही जी संशोधन करून काढलेली पुस्तकं आहे, आप्पासाहेबांना आदर नव्हता म्हणून तिने काम केलं का? एवढा स्टॉलवर्ड माणूस, शिवाजी विद्यापीठ उभा करणारा माणूस, त्यांना महाराणी ताराबाई साहेबांच्या बद्दल आदर नव्हता? तुम्हीच दडवलेला इतिहास बाहेर काढला, उद्या त्याच्याबद्दल आक्षेप घ्या. तर या आप्पासाहेबांनी त्या पुस्तकात कोण कोण लढत होतं स्वराज्याबरोबर, स्वराज्यासाठी कोण कोण लढत होतं, त्याची एक कविता त्यावेळीच्या कवीने केलेली आहे. त्याच्यामध्ये साळी, माळी, कोळी, कुंभार, जुलई, ही नावं आपल्याला माहिती सुद्धा नाही जाता, ह्या सगळ्यांची यादी दिली. त्याच्यात रामदासींचं काही नाव नाही आहे. मात्र आता हा रामदास स्वामी, आम्ही आदरानच बोलतो, आम्ही विचाराची माणसं. आमच्यातल्या काही लोकांना राग येतो, त्यामुळे ते काही बोलतात, पण तो आम्ही समजून घेतो. कारण ज्या वेळेला तुम्ही शिवछत्रपतींच्या डोक्यावर गुरु म्हणून या रामदासाला बसवाल, त्यावेळेला राग थोडासा येणार. पण म्हणून आम्ही माणसं नाही मारली. माणसं मारायची पद्धत ही तुमच्याकडनं आहे. जरासं आवडतं घ्यावं लागतं, परत कधी तर बोलेल. म्हणजे माणसं मारण्याबद्दलचा एक इतिहास आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. मी शाहू महाराजांचं सांगितलं. AMT जॅक्सन नावाचा एक माणूस होता, कलेक्टर होता नाशिकचा, संस्कृत तज्ञ होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यानं लिहिलं, इंटरनेटला आहे बघा. आजची एशियाटिक सोसायटी मधली बहुतांशी पुस्तकं, कागदपत्र त्या AMT जॅक्सनचे आहेत. त्यानं सगळ्या कोकण, डांग, गुजरात भागात फिरला, कोकणात फिरला आणि आपल्या लोक जे फोक लोअर आहेत त्या सगळ्या कलेक्शन केलं त्यानं. याची खून सुद्धा, ज्याच्या खुनाच्या खटल्यात माफीवीरांना त्या अंदमानमध्ये जावं लागलं, तो AMT जॅक्सन. तो शाहू महाराजांचा मित्र होता. शाहू महाराजांनी वेदोक्त चळवळीची ही जी काही चळवळीची लढाई होती ती वेगळी, पण ब्रिटिशांच्याकडं हे भूदेव कोल्हापुरातले हे ब्रिटिशांच्याकडे म्हणजे कुठं कुठं गेले, इथल्या मुंबईच्या गव्हर्नरकडे केस हारले, मग परत डायरेक्ट व्हॉइसरॉयकडे गेले. तिथपर्यंत लढण्यासाठी म्हणून संस्कृतची कागदपत्र आणि मदत शाहू महाराजांना ह्या जॅक्सनने केली होती. नाहीतर जॅक्सनला मारायचं कामच नव्हतं, त्यांनी मारलं. म्हणजे इतिहासाची माहिती, सत्य इतिहासाची माहिती सांगणाऱ्या लोकांचं खून करायचा हे कारस्थान आहे. आणि त्यांनी केलेलं चांगलं काम, इतिहास, सत्य इतिहास सांगण्याचं काम, जर आपण फक्त शिवाजी कोण होता या नावावरनं आकंतांडव करत असतील तर आपण ते थांबवलं पाहिजे. आणि खास करून आपल्या कोल्हापूरकरांची ती जबाबदारी जास्त आहे. कारण कोल्हापूर हे पानसरे अण्णांच्यावर प्रेम करणारं शहर आहे. आणि त्याच शहरामध्ये एका लढवया कॉम्रेडचं खून होतं आणि तिची भलावण करणारी सुद्धा माणसं आपल्याकडे आता उपवास झाला.
हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. आणि हे थांबवण्यासाठी महाराष्ट्रामधला ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद जो काय होता त्याचा इतिहास जो आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.